ओई माँ रेडियो सुनाड़ी 1.1 पर कैसा लगा ये गाना। वेरी वेरी गुड मॉर्निंग। पण आपल्या जवळच्या कुठल्या मंडळींनी चांगली कामगिरी करून दाखवलं ना की खरंच त्याचं कौतुक वाटतं. आणि त्यापैकीच एक म्हणजे डॉक्टर प्रकाश आरबिद्रे सर. आणि त्यांनी काय केलंय तर काश्मीर टू कन्याकुमारी सायकल राईड केलेली आहे. 3758 किलोमीटरची राईड पूर्ण कंप्लीट केली आहे. सोलो राईड होती. 11 दिवस 23 तास आणि 9 मिनिटांमध्ये ही त्यांनी कंप्लीट केलेली आहे. सो त्याबद्दल त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. सगळ्यात सुरुवातीला सर आधी रेडिओ सिटीमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार प्रसन्न. नमस्कार. याचं अभिनंदन आहे कारण खूप मोठी सायकलची जर्नी जी आहे ते आपण कंप्लीट केलेली आहे. आणि माझ्या मते पश्चिम महाराष्ट्रामधनं आपण पहिलेच असे एकमेव आहात ज्यांनी ही सायकल राईड पूर्ण केली आहे काश्मीर टू कन्याकुमारी पर्यंतची. त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. थँक्यू. सर, आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की ही सायकलची जी स्पर्धा आहे ही नेमकी असते कशी आणि याचं आयोजन कोण करतं? तर ही सायकलची स्पर्धा होती. याला रेस अक्रॉस इंडिया म्हणतात. बरं. तर रेस अक्रॉस इंडिया ही स्पर्धा श्रीनगर ते कन्याकुमारी ही 3758 किलोमीटरची स्पर्धा आहे. जशी आपली 100 किलोमीटर 50 किलोमीटरची सायकलिंगची रेस असते किंवा एक 100 मीटर 200 मीटरची रनिंगची रेस असते, तशी ही सर्वात मोठी रेस आहे. ही टूर नाही आहे किंवा ट्रिप नाही आहे, ही रेस आहे. सो ह्याला टाइम फॅक्टर असतो. एक सोलो कॅटेगरीमध्ये करायचं झालं म्हणजे सिंगल पर्सननी करायचं झालं तर त्याला कट ऑफ असतो एक 12 दिवसाचा. 12 दिवसाच्या आत जर केलं तर ती रेसला तुम्ही क्वालिफाय होता. ती स्पर्धा पूर्ण केल्याचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. तर ही स्पर्धा ह्यावेळी टायगरमॅन स्पोर्ट्स नागपूर तर्फे डॉक्टर अमित समर्थ आणि त्यांची टीम आहे त्यांनी ही अरेंज केली होती. आणि ह्या स्पर्धेला वर्ल्ड अल्ट्रासायकलिंग असोसिएशन आणि रेस अक्रॉस अमेरिका या संस्थेचं रेकग्निशन होतं ह्या स्पर्धेला. ओके. पण ही स्पर्धा नेमकी सरांनी कंप्लीट कशी केलेली आहे, किती वेळामध्ये कंप्लीट केलेली आहे, काय हर्डल्स आलेत काय सरांकडनं जाणून घ्यायचं आहे. डॉक्टर प्रकाश आरबिद्रे सर आपल्यासोबत आहे. काय सांगाल आपली स्पर्धा जी आहे ही नेमकी सुरू कधी झाली, संपली कधी? सुरू झाली 10 ऑक्टोबरला आणि ती कट ऑफ डेट होता 22 ऑक्टोबरच्या आत पोचणे. तर त्या पद्धतीने मी 22 ऑक्टोबरच्या आत 1 तास शिल्लक असताना म्हणजे जवळपास 12 दिवसाच्या आत मी ती कंप्लीट केली. आणि ते टोटल डिस्टन्स होतं 3758 किलोमीटर. ओके. पण जसजशी ही जर्नी संपायची वेळ जवळ येत होती आणि तुमचं अंतर जे ते कमी होत होतं त्यावेळेस थोडी धाकधूक होती का की आपण पोहोचू नाही पोहोचू? कसं आहे की आपल्या कॅल्क्युलेशन प्रमाणे ही स्पर्धा कधीच म्हणजे गोष्टी होत नसतात. जसं की ठरवलं होतं की 310 किंवा 325 किलोमीटरच्या आसपास आपण डेली करायचं. पण मध्ये काही इश्यूज येतात, मेडिकल प्रॉब्लेम्स येतात म्हणा किंवा काही घटना घडतात ज्याच्यामुळे आपले काही बॅकलॉग निघतो आणि ते नंतर ते डिस्टन्स नंतर वाढत जातं. एक्सपेक्टेड डिस्टन्स जसं एक्सपेक्टेड रन रेट क्रिकेटमध्ये वाढत जातो तसं तो डिस्टन्स जे प्रत्येक दिवसात कॅरी करायचं वाढत जातं. त्यामुळे एंडला थोडंसं काही मेडिकल प्रॉब्लेम्स म्हणा, सर्दी ताप किंवा लूज मोशन्समुळे काही त्याच्यामुळे थोडंसं आधीचे राईड पूर्ण व्यवस्थित करता नाही आल्या. ते डेली टार्गेट अचीव्ह नाही करता आलं. तेव्हा पुढच्या टार्गेट जसं वाढत जाईल तसं खरंच धाकधूक वाढत जाते का की इतक्या दिवसानंतर प्रवास केल्यानंतर जर शेवटच्या क्षणी जर आपल्याला ही रेस टाईमच्या बाहेर गेली तर कदाचित एवढ्या दिवसाचं इतक्या वर्षांचं ट्रेनिंग म्हणा किंवा इतक्या दिवसांचं रेसमध्ये असेल तर ते आपलं प्रेझन्स तो पण त्यालाही काय अर्थ होणार नाही. त्यामध्ये नक्कीच ती धाकधूक वाढत जाते. आणि शेवटच्या क्षण जसं क्रिकेटमध्ये जसं असतो तसं शेवटपर्यंत तो आम्ही खेळत होतो ऍक्च्युली तो. बरोबर. शेवटच्या दिवशी किती किलोमीटर राहिलं होतं आपलं? शेवटच्या दिवशी साधारणपणे एक 24 तासामध्ये मला एक 400 ते 450 किलोमीटरचं अंतर पार करायचं होतं शेवटच्या दिवशी, जे खूप जास्त होतं. आणि असं वाटत होतं की बाबा इथून पुढे बाबा मदुराई किंवा कन्याकुमारी हा रूट जरासा फ्लॅट मिळेल किंवा तो समुद्र सपाटीपर्यंत फ्लॅट जाईल. पण तसं नाही आहे. तिथे बरेच एलिव्हेशन्स असतात, बरेच फ्लायओव्हर्स क्लाइम्स खूप असतात. त्यामुळे शेवटपर्यंत ऑफकोर्स ताकद लावावीच लागलेली असणार, यात काही शंका नाही आहे. डॉक्टर प्रकाश आरबिद्रे सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्या सायकल राईड बद्दल जाणून घेतोय. काश्मीर टू कन्याकुमारी त्यांनी कंप्लीट केलेली आहे सायकल राईड. सर, पण सगळ्यात अवघड टास्क म्हणजे अवघड मार्ग जर सांगायचा असेल तर तो कुठला वाटला जिथे खूप एफर्ट्स घ्यावे लागले सायकल चालवण्यासाठी? काही टप्पे, काही क्लाइम्स होते जे अवघड होते. जसं की काश्मीरमध्ये पटनी टॉप तो क्लाइंब जो आहे जवळपास 24 ते 25 किलोमीटरचा असा क्लाइंब आहे सरळ वरती 2000 मीटरचा. तो जरासा अवघड होता. पण पहिल्या दिवसातच ते इन्क्लूड असल्यामुळे तो जरा फ्रेश लेग्स आम्ही त्यात गेलो होतो त्यामुळे तो क्लाइंब तसा फार अवघड गेला नाही. पण तिथून पुढे काही गोष्टी जसं की मध्य प्रदेशमध्ये म्हणा काही असे पॅचेस होते तिथं उन्हाचं प्रमाण खूप वाढलं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे की ह्या वर्षीचं ऑक्टोबरचं हीट वॉज हायेस्ट हीट आफ्टर 1958. त्यामुळे मध्य भारतातलं क्लायमेट खूप तीव्र म्हणजे सकाळी 10 वाजल्यानंतर उन्हाच्या झळा खूप जाणवायच्या.
त्यामुळे ते काही असे पॅचेस होते त्या ठिकाणी रस्तेही चांगले नव्हते म्हणा, किंवा उन्हाचा तडाख्यामुळे त्रास खूप व्हायचा. असे काही मध्य प्रदेशमधले म्हणा किंवा बेंगलोर कडलीचे म्हणा काही पॅचेस होते, त्या ठिकाणी रस्ता अवघड जायचा. आणि रस्ता डोंगर जरी नसला तर फ्लायओव्हर्स इतके आहेत की फ्लायओव्हर्स आणि क्लाइंब्स रस्त्यावरचे ते सुद्धा ते त्रासदायक ठरायचे. पण ओव्हरऑल ती एन्जॉयबल जर्नी आहे. पण ज्यावेळेस तुम्ही पोहोचलात, राईड कम्प्लीट झाली पूर्ण, त्यावेळेस तुमचे एक्सप्रेशन्स काय होते? तसं ही राईड फक्त आपण करत नसतोय. मी माझ्या मागे एक कार फॉलो होत असते, त्याला क्रू कार म्हणतात. त्यामध्ये म्हणजे क्रू टीम होती सगळी. क्रू टीम मध्ये माझी वाईफ, माझा मुलगाही होता 10 वर्षाचा, तो सगळ्यात यंगेस्ट क्रू होता या रेस मधला. प्लस आणखी काही ऍथलीट्स लोक आम्ही क्रू म्हणून आम्ही घेऊन गेलो होतो. तर सगळे जे टीम वर्क असते, म्हणजे माझे एकट्याचं नसतं, ते माझे सगळ्या नीड्स फुलफिल करत असतात. नेव्हिगेशन, न्यूट्रिशन, मला झोप कुठे घ्यायची, कशी घ्यायची. तर हे जेव्हा मी पोचलो तर हे आमच्या सर्वांचाच एक विजय होता. आणि जसं लास्ट मोमेंट पर्यंत ते खेचत राहत होतं, खेचलं गेलं होतं. इनफॅक्ट एवढं एक्सपेक्टेड नव्हतं. आम्ही एक्सपेक्ट करत होतो 1 किंवा 2 दिवस आधी आम्ही कम्प्लीट करू, पण काही कारणास्तव ते एकदम लास्ट मोमेंट पर्यंत खेचल्यामुळं जो एकदम लास्ट बॉलला जसं एखादा मॅच जिंकतो त्याप्रमाणे जो आनंद होतो, तो अनएक्सपेक्टेड आनंद आम्हाला खूप झाला होता त्यावेळी. अगदी काही मिनिटं राहिलेले असताना ही राईड आपण कम्प्लीट केलेली, आणि खरंच त्याचं कौतुक आहे. एवढे मोठे हर्डल्स येऊन सुद्धा एवढी मोठी जर्नी आपण प्रॉपर कम्प्लीट केली आणि इन टाईम ती कम्प्लीट केली. त्याबद्दल तुमचं आणि तुमच्या टीमचं पुन्हा एकदा सांगली, सोलापूर, अकोला, जळगाव, नांदेड, नगरतर्फे मनपूर्वक अभिनंदन. डॉक्टर प्रकाश शारबिद्रे सर आपल्यासोबत होते, ज्यांनी काश्मीर टू कन्याकुमारी सोलो राईड कम्प्लीट केली आहे. प्रसन्न ॲज रेडिओ 91.1 रग रग में दौड़े सिटी. गुड मॉर्निंग.